नमस्कार. अतिशय सुंदर आणि भव्यदिव्य अशा एका बौद्ध विहाराची व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालेली आपण कदाचित बघितली असेल. तर ही व्हिडिओ क्लिप अमेझॉन प्राईमवर आलेल्या मेड इन हेवन या सिरीजमधल्या 5व्या एपिसोडमधून घेण्यात आलेली आहे. ही व्हिडिओ सिरीज नीरज घायवानने दिग्दर्शित केलेली असून मेनस्ट्रीममध्ये पहिल्यांदाच बौद्ध विहार हा इतक्या भव्यदिव्य प्रमाणावरती आणि इतक्या कलात्मक पद्धतीने सादर केलेल्यामुळे ही व्हिडिओ क्लिप आणि हा एपिसोड अत्यंत लोकप्रिय झालेला आहे. तर या एपिसोडची थोडक्यात कथा साधारण अशा प्रकारे सांगता येईल की यात राधिका आपटे ही राधिका आपटेचे मुख्य कॅरेक्टर असून तिने कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये लॉ शिकलेले आणि तिथेच प्रोफेसर असलेल्या दलित लेखिका म्हणजे पल्लवी मेनकेची भूमिका केलेली आहे. आंबेडकरवादी विचारसरणी असलेल्या पल्लवीला डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या समतावादी बौद्ध धम्माची देखील आकर्षण असते आणि म्हणून बौद्ध पद्धतीने आपला विवाह व्हावा असे ती ठरवते. विवाह करण्याकरता लग्न करण्याकरता जेव्हा ती तिच्या सवर्ण भारतीय प्रियकराबरोबर भारतात परत येते तेव्हा त्याच्या आईवडिलांच्या वागणुकीतून तिला जातीभेदाचे चटके जाणवतात. एक दलित तरुणीला आपली सून करून स्वीकारण्यास ते कुठेतरी नाखुश असतात आणि विवाह कोर्ट पद्धतीने ठरला असतानासुद्धा वैदिक पद्धतीने व्हावा अशी त्याचे आईवडील अट घालतात. तेव्हा पल्लवी देखील विवाह बौद्ध पद्धतीने व्हावा अशा प्रकारचा आग्रह सर्वांपुढे धरते. तिचा प्रियकर सुरुवातीला विरोध करतो, मात्र जेव्हा तो तिला समजून घेतो तेव्हा मग ती दोघंही बौद्ध पद्धतीने विवाह करतात. शिक्षित होत असलेला दलित बहुजन वर्ग जो बाबासाहेबांना समजून घेतोय, बाबासाहेबांचे विचार समजून घेतोय, तो असमानतेवर आधारित पुरुषसत्ताक मनुवादी संस्कृती झुगारायला बघतोय आणि त्याचबरोबर समतेवर आधारित लिंगभेद विरहित कर्मकांड विरहित बौद्ध संस्कृतीचे त्याला आकर्षण वाटते. तर पल्लवीचे जे कॅरेक्टर आहे ते याच गटाचं प्रतिनिधित्व करतं. बाबासाहेबांनी 1956मध्ये आपल्या लाखो उपेक्षित वंचित अनुयायांसह बौद्ध धम्म स्वीकारला आणि भारतात बौद्ध धम्म पुनर्जीवित केला. बुद्ध अँड हिज धम्मा या महाग्रंथाची निर्मिती करून त्यांनी बौद्ध धम्माचे तत्त्व अतिशय साध्यासोप्या भाषेत मांडली. त्यांनी मांडलेल्या बुद्ध धम्माला नवयान बुद्धिझम असे आता म्हटले जाते. तर नवयान बुद्धिझम काय आहे आणि बौद्ध विवाह सोहळा हा कशा प्रकारचा असतो हे आपण थोडक्यात समजून घेऊया. तर बौद्ध धम्मामध्ये पती पत्नीला समान अधिकार आणि समान दर्जा आहे आणि पत्नीला पुरुषसत्ताक पद्धतीतील सौभाग्याचे प्रतीक असलेले मंगळसूत्र, कुंकू वगैरे इथे घालण्याची या धम्मात अजिबात सक्ती नाही. बुद्धिस्ट पद्धतीचा विवाह सोहळा हा अतिशय साधा आणि कर्मकांड विरहित अशा प्रकारचा असतो. यात हुंडा पद्धती किंवा कुंडली मिळवणे किंवा लग्न मुहूर्त अशा प्रकारच्या कुठल्याही तर्कहीन बाबींना थारा नसतो. वधू आणि वर शुभ्र वस्त्र घालून भगवान गौतम बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर त्रिशरण आणि पंचशील उच्चारतात. त्यानंतर बौद्ध भंते किंवा बौद्धाचार्य त्यांना बाबासाहेबांनी सांगितलेल्या 22 प्रतिज्ञांचे पालन करण्याचे आवाहन करतात आणि त्यानंतर वधूवर एकमेकांना पुष्पगुच्छ देऊन आणि एकमेकांच्या गळ्यात पुष्पमाला टाकून तो विवाह सोहळा संपन्न होतो. उपस्थित लोक वधूवरांवर पुष्पवर्षाव करून त्यांना शुभेच्छा देतात आणि अगदी 10 ते 15 मिनिटात हा सोहळा संपन्न होतो. दलित सेंट्रिक प्रश्न आणि दलित सेंट्रिक कथा ज्या आहेत त्यांना आता मेनस्ट्रीममध्ये स्थान मिळताना दिसत आहे. प्रादेशिक स्तरावर अनेक चांगल्या दलित सेंट्रिक सामाजिक कलाकृती निर्माण होताना देखील आपण बघत आहोत. दलितांना केवळ विक्टीम म्हणून न दाखवता स्वतःच्या हक्कासाठी लढणाऱ्या त्यांच्या संघर्षाच्या कथांना देखील बहुजन समाजाकडून अधिक पसंती आता मिळू लागलेली आहे.
तळागाळातील दलित समाजाचा स्वाभिमानाने जगण्यासाठीचा संघर्ष सुरू असतानाच शिक्षित आणि सधन होत चाललेल्या बहुजन समाजास देखील किंवा बहुजन तरुणास देखील विविध पातळीवर संघर्षाला सामोरे जावं लागत आहे. नागराज मंजुळे असो किंवा पा रणजित, मारी सेल्वाराज सारखे दलित निर्माते, दिग्दर्शक हे मेनस्ट्रीममध्ये अतिशय पॉवरफुल अशा सामाजिक कलाकृती निर्माण करत आहेत. आता या दिग्दर्शकांच्या पंक्तीला आपण नीरज घायवांचे देखील नाव जोडू शकतो, कारण अशा प्रकारचं त्यांनी एक सुंदर ही एक कथा दिग्दर्शित केलेली आहे. मेड इन हेवनचे डायरेक्टर असलेले रीमा कागदी, झोया अख्तर, अलंकृता श्रीवास्तव आणि नीरज घायवान यांनी निर्माण केलेली ही जी मेड इन हेवन सिरीज आहे ही अनेक सामाजिक प्रश्नांवर भाष्य करते. मेड इन हेवन ही एक वेडिंग प्लॅनर एजन्सी असून वेडिंग्ज अरेंज करताना त्यांना येणारे विविध अनुभव त्यांनी या एपिसोड्समधून दाखवलेले आहेत. भारतीय दलितांमध्ये, विशेषतः तरुणांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा पेनिट्रेट होत असल्यामुळे त्यांच्यामध्ये वैचारिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि आर्थिक परिवर्तन होत आहे. मात्र त्यांची आयडेंटिटी अजूनही हिंदू मागासवर्गीय अशीच असल्यामुळे या आयडेंटिटीमुळे त्यांना अजूनही जातीय अत्याचार किंवा भेदभावाचा सामना करावा लागतो.